ज्योतिबाची चैत्र यात्रा झाली की डोंगरावरचा गुलाल धुवायला पाऊस पडतो अशी आपल्याकडे धारणा आहे। अशावेळी भारतीय हवामान खात्याने पुढील 4 दिवस राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिलाय। मेघगर्जनेसह येणारा पाऊस हवामानात काहीसा थंडावा आणेल अशी अपेक्षा आहे। शनिवारी ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस होता। ज्योतिबाची यात्रा झाली की हमखास पाऊस पडतो असा आजवरचा अनुभव आहे। दुसरीकडे आजपासून पुढील 4 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। हवेच्या कमी दाबाची रेष आणि वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे सध्या बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत। त्यामुळे पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पावसामुळे हवेतील उष्मा कमी होईल अशी आशा आहे। दुसरीकडे 15 एप्रिलपासून गुजरातपासून उत्तरेकडे उष्णतेची तीव्र लाट येण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढू शकतं। सध्या महाराष्ट्रातील कमाल तापमान 43 अंशांपर्यंत गेलंय। यापूर्वी वळीव पावसानं हजेरी लावली असली तरी त्यामध्ये सातत्य नाही। मात्र मंगळवारपासून कोल्हापुरात किमान 3 दिवस वळीव पावसाचा अंदाज आहे।